एक विमान चौरस आकार दिशेने प्रवास करत असताना पहिल्या बाजूचे अंतर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने, दुसऱ्या बाजूवरील अंतर 200 किलोमीटर प्रति तास वेगाने, तर तिसऱ्या बाजूवरील अंतर 300 किलोमीटर प्रति तास वेगाने व शेवटच्या बाजूवरील अंतर 400 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते, तर विमानाचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधीच्या शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. हा प्रवास विमानाचा, हा प्रश्न सोडवायचा कसा सर. एक विमान चौरस आकार दिशेने प्रवास करत असताना पहिल्या बाजूचे अंतर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने, दुसऱ्या बाजूवरील अंतर 200 किलोमीटर प्रति तास वेगाने, तर तिसऱ्या बाजूवरील अंतर 300 किलोमीटर प्रति तास वेगाने व शेवटच्या बाजूवरील अंतर 400 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते. विमानाचा संपूर्ण प्रवासातील वेग किती बाबा. साधी आणि सोपी गोष्ट. विमान चौरस आकार दिशेने प्रवास करत आहे, त्याचा जो वेग दर्शवला लेकरांनो, अनुक्रमे 100, 200, 300 आणि 400 किलोमीटर प्रति तास. याचा सरळ सरळ लसावी काढून घ्या. लक्ष द्या. 100, 200, 300, 400 100च्या पटीतील ह्या संख्या आहेत. लक्ष द्या. 100 एक 100, 100 गुणिला 2 200, 100 गुणिला 3 300, 100 गुणिला 4 400. आता परत या संख्यामधील 2 4ला संयुक्तिक भाग जातो, 1ला जात नाही, बे 1 बे, 3ला जात नाही, बे 2 4. आता सामायिक विभाजक संपले. लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक अवयवांचा आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो गुणाकार. लेकरांनो लक्ष द्या. मग आता सामायिक अवयव कोणते, तर उभ्या सारणीतील जसं की 100 गुणिला 2 गुणिला 1 1 3 गुणिला 2 हा संपूर्ण गुणाकार 100, 200, 600, 200, 1200. 1200 हा झाला लसावी. याचा अर्थ हे जे विमान चौरस आकार दिशेनं प्रवास करत आहे, या चौरस आकार दिशेची प्रत्येक बाजू 1200 किलोमीटर लांबीची आहे असा त्याचा अर्थ. प्रश्न विचारला विमानाचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढण्यासाठी सूत्र एकूण अंतर भागीला एकूण वेळ. मग आता वेळ ही संकल्पना, ही प्रत्येक बाजू 1200 आहे लेकरांना, 1200. आणि चौरसाच्या सर्व बाजू काय असतात, सारख्या असतात. ही सुद्धा 1200, ही सुद्धा 1200. प्रत्येक बाजूवर, पहिल्या बाजूवर वेळ, पहिल्या बाजूवरील वेळ किती बाबा. पहिल्या बाजूवरील वेळ किती, पहिली बाजू 1200. पहिल्या बाजूवर प्रवास करत असताना विमानाचा वेग 100 किलोमीटर प्रति तास होता. या 2 शून्यासाठी 2 शून्य, इथं 12 तास. सर पुढे चला. दुसऱ्या बाजूवरील वेळ, दुसऱ्या बाजूवरील वेळ किती बाबा. प्रत्येक बाजू सारखी आहे लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूवर विमान प्रवास करते तेव्हा त्याचा वेग आहे 200 किलोमीटर प्रति तास. इथं 200 गुणिला काय 6 म्हणजे 1200, इथं 6 तास लागत आहे. आता पुढे चला. तिसऱ्या बाजूवरील वेळ, तिसऱ्या बाजूवरील वेळ, बाजू सारखीच आहे 1200. आणि तिसऱ्या बाजूवर लेकरांनो लक्ष द्या, तिसऱ्या बाजूवर बाजू सारखीच आहे. तिसऱ्या बाजूवर विमानाचा वेग 300 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे हा भाग जातो 4 नाही, इथं 4 तास वेळ लागला. आता इकडे घेतो एक रकाना, असू द्या. चौथ्या बाजूवरील वेळ, चौथ्या बाजूवरील वेळ, चौथ्या बाजूवर विमानाला लागलेला वेळ, बाजू हॅज इक्वल
चौथ्या बाजूवर म्हणजे शेवटच्या बाजूवरील अंतर विमान 400 किलोमीटर प्रति तास वेगानं अंतर कापते. हा भाग जातो सर 3 न, म्हणजे इथं शेवटच्या टप्प्यात लागलेला वेळ 3 तास. एकूण वेळ किती हा प्रश्न मनाशी करा. एकूण वेळ हे 12 तास, 6 18 तास, 18 4 22 तास आणि हे 3 तास 25 तास. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? उत्तराकडे पावलं वळती करा. उत्तराकडे पावलं वळती करताना एकूण अंतर किती बाबा हा प्रश्न. एकूण अंतर लक्ष द्या. विमान चौरस आकार दिशेने प्रवास करत आहे. चौरसाला 4 बाजू असतात आणि त्या सगळ्या बाजू सारख्या असतात. प्रत्येक बाजूची लांबी म्हणजे अंतर प्रत्येक बाजूचं 1200 किलोमीटर आहे. एकूण अंतर किती हा प्रश्न. तेव्हा अशा पद्धतीची ही मांडणी 4 गुणिला लेकरांनो 1200 म्हणजे 4800 किलोमीटर हे एकूण अंतर बसते. आता उत्तराकडे पावलं कसे, तर एकूण अंतर 4800 आणि भागीला हा वेळ 25 तास. हे आहे अंतर आणि हा आहे वेळ. अंतर भागीला वेळ बराबर वेग सापडत असतो. आम्हाला सरासरी वेग विचारला. हा भाग जातो लेकरांनो 192. 192 किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही आणि असे प्रश्न कुठल्याच पुस्तकात तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.